माता सईबाई राणीसाहेबांना डोहाळे लागले होते, दिवस गेले होते. पण आजार पण माता भगिनीनं तुमच्यासाठी सांगून जाईल ऐका. सईबाईंना पहिल्यांदा तिन्ही मुली झाल्या. पहिली सखूबाई, दुसरी रानूबाई, तिसरी अंबिकाबाई. पहिली जन्माला आली माता भगिनींना पहिल्यांदा कोणाला वाटतं की मुलगा व्हावा, मुलगा व्हावा. पण पहिली मुलगी झाली तरी नाक मुरडलं नाही. आताची मुलं लोक, पुरुष लोक मुलगी झाली ना की पहिल्यांदा नाक मुरडतात. पण पूर्वी पहिली मुलगी झाली सईबाईंना, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली तरी त्या माऊलीनं हेळसांड नाही केली बरं का. एकच देवाला फक्त प्रार्थना करायची, हे देवा तिन्ही मुली झाल्या रे आता. कारण त्या राणीसाहेबांना एकच वाटत होतं, मी शिवप्रभूंची पत्नी आहे, मी शिवरायांची पत्नी आहे, स्वराज्याला माझ्या उदरातून वारस मिळावा. हे देवा फक्त एक पुत्ररत्न मला जन्माला घाल. आणि देवा मला तो देवा जरी घरी घेऊन गेला ना तरी मात्र हरकत नाही. पण देवाने मात्र ही गोष्ट ऐकली बरं का माझ्या सईबाई राणीसाहेबांची. जसं बोललं तसा देव पण वागला. तिने पहिल्यांदा मुली होत्या पण आपल्याला मुलगा व्हावा म्हणून उपास तापास करायची ती माऊली. सोमवार पकडायची, गुरुवार पकडायची, शनिवार धरायची, येणारी चतुर्थी असू, येणारी एकादश असू दे, जो तो उपास तपास माझ्या सईबाई राणीसाहेब सगळ्या धरत होत्या. आजाराने इतक्या खंगळून गेल्या होत्या की काही इतिहासकारांच्या म्हणणे त्यांना बाळंतपणाचा आजार माता भगिनीनं जडला होता. तो इतका जडला की माझे शंभूराजे पोटात असताना त्यांना इतक्या वेदना व्हायला लागल्या की माझ्या राजगडावरचा गारवासुद्धा सईबाई राणीसाहेबांना सहन होईना. म्हणून सईबाई राणीसाहेबांचा मेना शिवरायांनी ठरवलं. जिजामासाहेबांना सोबत दिलं, सगळा काही राणीवासा सोबत दिला आणि किल्ले पुरंदरावरती लावलं. तिकडची हवा पालट व्हावी राणीसाहेबांना म्हणून सगळा कुटुंब कबिला हा पुरंदरावरती आला. ऐका बारीक, किल्ले पुरंदरावरती आल्याच दिवसा मागून दिवस जात होते दादांनो. ऐन मेचा महिना, ऐन उन्हाळ्याचे दिवस, कधी आभाळ यायचं तर कधी ढग गडगडायचं, कधी भयान सोसाटता वारा यायचा. जणू दादांनो धरती कंप उठावी, कुणीतरी इथं जन्मालाच येणार अशी दादांनो ती कडाची चाहूलच होती. आणि ती चाहूल आता सुद्धा कळेल दादांनो. पंजाबराव डाकांनी सांगितलं की त्या 14-15 तारखेपासून सुद्धा पावसाचा वातावरण, तो सुद्धा काळ तसाच होता दादांनो. भयान उन्हाची रिपरिपीत. आणि किल्ले पुरंदरावरती राणीसाहेब आल्यात. केदारेश्वर महादेवाच्या मूर्ती बालेकिल्ल्यावरती गेल्या. त्या केदारेश्वर महादेवाला प्रार्थना केली, तो आता माझ्या आयुष्यातला शेवटचा देव आहे, शेवटचं मंदिर आहे की मी आज तुझ्या पुढं प्रार्थना करते की मला पुत्ररत्न प्राप्त होऊ दे फक्त बास. मग माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी हरकत नाही, पण आमच्यात आता हे आमचं शेवटचं बाळंतपण आहे, आम्हास नाही वाटत आम्ही जास्त काळ जगू शकेल. म्हणून हे देवा केदारेश्वरा, देवाच्या देवा, आम्हाला आमची विनंती फक्त पदरात घे आणि तुझ्या राऊळात, तुझ्या पुरंदरावरती माझ्या उदरातून मुलगा होऊ दे. आणि दादांनो ती कळकळ त्या केदारेश्वर महादेवाने ऐकली त्या राणीसाहेबांची. सगळ्या सुविनी कुळुंबिनींना जिजाऊ मासाहेबांनी आधीच गडावरती बोलून ठेवलं होतं, कधी पोटात दुखायला लागेल थांगपत्ता नाही. सगळ्या सुविनी कुळुंबिनी गडावरती आलेल्या. आणि उजाडला दिवस गड्याओ. 14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी वार गुरुवार. पहाटेच सईबाई राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागलं. जसं पोटात दुखायला लागलं तसं बाले किल्ल्यावरच्या दारुणी महालात माझ्या सईबाई राणीसाहेबांना हलवलं गेलं. सगळ्या सुविनी कुळुंबिनी आतमध्ये गेल्या. दारुणी महालाचा दरवाजा लागला गेला. दारुणी महाल म्हणजे त्या काळची बाळंतपणाची खोली. दरवाजा लागला गेला. तुम्ही सगळी अशी बाहेर बसलाय ना, अशी मंडळी सगळी त्या दारुणी महालाच्या दरवाजाच्या बाहेर बसलेली. नुसतीच बसली नव्हती, कोण आपापल्या देवाला प्रार्थना करत होता. आमच्या सईबाई राणी अक्कासाहेबांच्या जीविताला कसला धक्का लागू देऊ नको, माऊली आमची आजारी आहे, प्रचंड आजाराने माऊलीला ग्रासलंय, पण लई इच्छा आहे माऊलीला या वक्ताला फक्त मुलगा होऊ दे. तिन्ही मुली दिल्या रे देवा, या वक्ताला आमच्या राणीसाहेबांना मुलगा होऊ दे म्हणून दादांनो धोतो आपापल्या देवाला फक्त प्रार्थना करत होता. पण उजाडला दिवस. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. दारुणी महालाचा दरवाजा काय उघडे ना, कसली बातमी काय येईना. एवढ्या दादांनो घटिका दाची झाली. सगळ्यांच्या नजरा फक्त आता त्या दरवाज्यावरती होत्या. कुठून तर एका बाळाचा रडण्याचा आवाज त्या दारुणी महालामध्ये झाला. अरे ज्या आरती बाळ रडतंय त्या आरती बाळंतीन झाल्या, आमच्या राणीसाहेब बाळंतीन झाल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झाला, स्मित हास्य झालं. बाळाचा आवाज येतोय ना, मग काहीतरी जन्माला आलंय. पण काय, मुलगा का मुलगी, यावेळी मुलगा का मुलगी, मुलगा का मुलगी. एवढ्या दादांना कुणीतरी कवाड उघडण्याचा आवाज आला. जशी कडी उघडली गेली तसा धडाडक्याने दारुणी महालाचा दरवाजा उघडला. जसा काही दरवाजा उघडला
सुटला तसे कुळमिनी धावत पळत सुटली. अरे चढू द्या 32 तोफांना, पुत्रा विना ओके वाटणाऱ्या राणीवशामध्ये गोकुळचा कृष्ण नांदायला आलाय. सईचा शंभू बाळ आणि त्या औरंग्याचा कर्दन काळ जन्माला आला होता. 14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी वार गुरुवार किल्ले पुरंदरावरती दादांनो माझ्या शंभू राजांचा जन्म झाला. ऐका, आनंदी आनंद उत्सव सगळ्या जगताला झाला हो. पुरंदरावरून तोफा, या गडावरून तोफा, त्या गडावर, त्या गडावरून तोफा, त्या गडावरती सगळीकडं आनंदाला उधाण आलं होतं. अरे शिवाजी राजासनी बाळकिसन जन्माला आलंय. आम्हाला आमचे बाळा आमच्या जवळ देत नाहीयेत. प्रचंड वेदना व्हायला लागल्या. एवढ्यात दादांनो एक सुविनी आतमध्ये आली राणीसाहेबांची. तिच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता. कानाजवळ आली. राणीसाहेब उपास सोडा आता. आता ना सोमवार धरायचा ना गुरुवार ना काही धरायची गरज नाहीये. कानाजवळ पुटपुटली. बाळराजे जन्माला आलेत. दादानं सरदिशा अंगावरती काटा उभा राहिला राणीसाहेबांच्या. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. बाळराजे जन्माला हृदयाशी हात कवटाळला. धन्यवाद मानले त्या केदारेश्वर महादेवाला. तूच पावलास. अनेक उपास तापास केले, अनेक तपश्चर्या केल्या. आमचं मागणं तू सत्यात उतरवलं. दादांनो पहाटेपासून अभिषेक चालू होता शंभू राजांच्या जन्मापर्यंत केदारेश्वर महादेवाला. पंचामृताचे धार महादेवाच्या पिंडीवरती वाहत होती. राणीसाहेबांना आनंद झाला, पण आमच्या बाळराजांना आमच्या जवळ द्या. पण कुणी धाजवायला तयार नाहीये. याचं कारण दादांनो, वैद्यबांनी सत्त जिजाऊ साहेबांना सांगितलं होतं. वैद्यबांनी सांगितले होतं, हात जोडून उभे होते वैद्यबा, आऊसाहेब आम्हासनी क्षमा करा. नाही त्या डोंगरातून काट्या कुट्यातून आम्ही फिरलो. सगळ्या प्रकारच्या संजीवनी आम्ही आमच्या आजही जवळ आहे. पण आऊसाहेब आम्हासनी माफ करा. राणी साहेबांना कोणतीच मात्रा लागू होत नाहीये. कोणतीच मात्रा लागू होत नाही. काय झालंय वैद्यबुवा? आमची एकच इच्छा आहे. वैद्यबांनी सांगितलं की कैसे करून जे काही बाळराजे जन्माला आलेत ना, अंगावरचं दूध फक्त त्या बाळराजांना पिऊ देऊ नका. काय वाटलं असेल, काय मन म्हणलं असेल? का वैद्यबुवा? कारण राणीसाहेबांना आजारात असला जडलाय. यदा कदाचित हेच दूध जर आपल्या शंभू राजांनी पिलं ना, तर त्यांना सुद्धा तो संसर्ग होईल आणि त्यांच्या सुद्धा जीविताला धक्का लागल. आऊसाहेब काय पण करा, ही गोष्ट फक्त राणी साहेबांपासून तोडा. हवे असल्यास त्यांना दुसरी दूध आई शोधा, पण त्यांच्या आईचं दूध त्यांना पाजू देऊ नका. कसं सांगणार जिजाऊ साहेब? काळजावरती एवढा दगड ठेवला. त्या महालात गेल्या, दारुणी महालात सईबाईंची विचारपूस केली. लाडकी होती व लहानपणापासून डोळ्या देखत वाढलेले सईबाई जिजाऊ साहेबांच्या. पण हक्काने सांगितलं, सई बाळराजांना तुमच्या जवळ आणून न देण्याचं कारण ते सुखरूप आहेत, सगळे गोरेगुमटे आहेत, अगदी शिवबांवरती गेलेत. दुसरे सवाई शिवाजीच सारखेच दिसत आहेत शंभूराज. पण दादांनो एक आट घातली की तुम्हाला वैद्यबांनी सांगितले की जोर भरलाय आणि हा जर जोर तुम्हाला असाच राहिला तर बाळराजांना सुद्धा जोर येईल. म्हणून वैद्यबांनी निदान काही दिवस तरी अंगावरचं दूध बाळराजांना पाजायला देऊ नये असं वैद्यबांनी सांगितलंय. दादांनो या कानातून बातमी यावी की तुम्हाला बाळराजे जन्माला आलेत. 3 मुलींच्या पाठीवरती. तुम्ही मातृत्व सगळ्यांनी अनुभवलंय. माता भगिनींना मला सांगा, 3 मुलींच्या पाठीवरती 4थे शंभूराजे जन्माला यायच्यात. इकडून कानावरती आनंद आलाय आणि इकडून दुःखाची बातमी घेऊन जिजाऊ साहेब सांगतात ते आपल्या बाळाला अंगावरचं दूध नाही पाजायला द्यायचं. आई म्हणून मला सांगावं काय भावना झाल्या असेल त्या माऊलीच. एवढे उपास तापास केले, एवढ्या तपश्चर्या केल्या आणि त्याच्यानंतर एवढे बाळराजे जन्माला आलेत आणि त्या जन्माला आलेल्या बाळराजांना मी अंगावरचं दूध नाही पाजायला द्यायचं.
अरे एखाद्या दुधाचं लोटा सांडून जावा तसं एका क्षणार्धात दादांनो राणी साहेबांचा आनंद एका क्षणार्धात सांडून गेला. पण जिजाऊ मासाहेब हुशार होत्या. गावागावात दौंडी पेटवायला लावली. जी कोणी ओली बाळंतीण झालेली स्त्री असेल ना ती अशी शोधा जी स्वतःच्या लेकराला दूध पाजून आपल्या शंभूराजांचं सुद्धा पोट भरेल अशी दुधाई शोधा. दादांनो तशी दुधाई शोधण्यात आली. गावागावात खेडे गावात सगळीकडे निरोप गेला होता. कापूरहोळ मध्ये पुणे सातारा महामार्गावरती गाव लागतं कापूरहोळ. तुकोजी गाडे पाटील त्यांची पत्नी होती. नाव सुद्धा तिथं धाराऊच होतं. त्या धाराऊचं दूध दादांना माझ्या शंभूराजांना पाजलं आणि त्या शंभूराजांच्या दुधावरती दादांना माझे शंभूराजे मोठे झाले. लहानाचे मोठे होऊ लागले. पण इथे विचार करा या जगाच्या पाठीवर अशा दोनच भाग्यवान आहेत. किती? फक्त दोनच. पहिली आई चला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात मध्ये देवकी मातेने जन्माला घातलं आणि यशोदा मातेनं दूध पाजून मोठं केलं. तसंच झालंय दादांनो इकडं बाळकृष्णाला मोठं केलं. इकडं तसंच झालं. माझ्या सईबाई राणी साहेबांनी जन्माला घातलं दूध मात्र माझ्या धाराव माऊलीने पाजलं. या जगाच्या पाठ्यावरची अशी भाग्यवान आहे दादांनो. एवढ्या मोठ्या दैदिप्यमान राजांना दूध पाजण्याचं सौभाग्य मिळालं. पण जन्माला आल्यापासून जे दुःख माझ्या शंभूराजांच्या पाठीची बांधलंय ना नियतीने अशी दुःखाची गाठ करकसून माझ्या शंभूराजांच्या पाठी बांधली. मरून गेला माझा राजा. मरून नाही त्या पापी औरंग्याने तुकडं तुकडं करून मारलं तरी सुद्धा दादांनो त्या दुःखाने बांधलेली गाठ माझ्या शंभूराजांची सुटली नाही. पण आता नाव काय ठेवायचं शंभूराजांचं तर दादांनो माझ्या जिजाऊ माऊलीनं आपल्या थोरल्या मुलाची आठवण म्हणून दादांनो माझ्या शंभूराजांचं नाव हे संभाजी नावात ठेवलं. आणि जो वनवास माझ्या शंभूराजांच्या पाठीशी उभा राहिला ना तो शेवटच्या श्वासापर्यंत दादांनो नाही सुटला. पण प्रचंड हुशार शंभूराजांच्या बुद्धिमत्तेची तोड नाही दादांनो. वयाच्या 8व्या वर्षी किल्ले पुरंदरच्या तहात ओलीस म्हणून राहायला गेलेत. तह पडला होता मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाचा किल्ले पुरंदरच्या पायथ्याला. घटना अशी घडली शंभूराजा आमच्याकडे ओलीस राहतील म्हणजे जामीन राहतील. जोपर्यंत शिवराय त्यांचे किल्ले देत नाही तोपर्यंत शंभूराजांची सुटका नाही. उडीच्या लेकराला दादांना तहात ओलीस म्हणून राहायला लागले. किती हुशार होते सांगतो ऐका. मिर्झा राजे जयसिंग रोज बुद्धिबळाचा खेळ खेळायचा. दिलेर खान दोघांची बुद्धिबळाचा खेळ चालायचा. इकडे एका तक्त्यावरती एका शामेण्यामध्ये शंभूराजे बसलेले. एके दिवशी मिर्झा राजे जयसिंगांनी खेळता खेळता आपल्या कुंवर शंभूराजांना एक प्रश्न विचारला. क्या कुंवर शंभूराजे खेलेंगे 4 हात हमारे साथ? त्याच वेळी दादांना बाणेदारपणे उत्तर माझ्या शंभूराजांनी दिलं. ते उत्तर असं होतं दादासाहेब म्हणायला लावायचे. का? आऊसाहेबांनी सांगितलेलं. हिंदू होते राजपूत होते पण दादांना आपल्या लोकांना कळलं नाही कुणासाठी लढावं. पण वाटलं होतं की मिर्झा राजे जयसिंग येतील स्वराज्याच्या बाजूने पण दादांनो नाही आले. नंतर औरंगजेबाने त्यांचा सुद्धा काटा काटला. 20 देऊन मारलो आपल्या मिर्झा राजे जयसिंगांना सुद्धा. पण दादांनो हेच दादासाहेब म्हणायला लावलं. माझे शंभूराजे मिर्झा राजे जयसिंगांना दादासाहेबच म्हणायचे की दादासाहेब तुमचा खेळ आम्हास आवडत नाही. हातात झाले मिर्झा राजे जयसिंग. अरे माझी पुरी हयात गेली हा बुद्धिबळाचा खेळ खेळता खेळता. आणि हा काल परवा आलेला मुलगा मला म्हणतोय 8 वर्षाचा आम्हाला खेळ आवडत नाही. न राहून कारण विचारलं मिर्झा राजे जयसिंगाने. क्या कुंवर शंभूराजे क्यों पसंद नाही आता हमारा खेळ तुम्ही? त्याशिवाय बाणेदारपणे उत्तर दिलं माझ्या राजाने. माझे राजे बोलून गेले. दादाजी या खेळात उंट आहे, या काळात हत्ती आहे, घोडा आहे, वजीर आहे. एवढंच काय दादाजी राजा देखील आहे. पण दादाजी या खेळात कुठंच त्या राजाची आई आणि कुठंच त्या राजाचे वडील आम्हाला कुठं दिसत नाही ना म्हणून आम्हाला खेळ आवडत नाही. किती हुशार होते. एवढंच नाही तो तह झाला. 23 किल्ले द्यायचंही ठरलं. द्यायचं ठरल्यानंतर दिलेर खानाला वाटलं अरे एवढं लेकरू आहे आपल्यात ओलीस म्हणून राहिलंय. एवढीच्या वयात राजकारणात त्याचा प्रवेश झालाय. ते ओलीस राहिले त्याला काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे म्हणून दिलेर खानाने त्याला एक तलवार शंभूराजांना आपल्या घोडा आणि एक हत्ती शंभूराजांना भेट म्हणून दिला. आता त्याच्या असं लक्षात आलं तलवार दिले घोडा दिलाय घेऊन जातील पण एवढा मोठा हत्ती किल्ल्यावरती कसा घेऊन जातील? कारण त्यांनी पाहिलं होतं किल्ले पुरंदरच्या बाजूला वज्रगड. त्या वज्रगडावरती पहिल्यांदा तोफा दिलेर खानाने चढवल्या होता. नाकी न आला होतं त्याला त्या तोफावर चढवताना. तर एवढा मोठा बलाढ्य हत्ती गडावरती माणसाला चालणं मुश्किल. हत्ती कसे काय घेऊन जासाल? दिलेर खानाला वाटलं एवढा मोठा हत्ती दिलाय मोला मागाचा तो आपण वापस माघारी घेऊया त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी देऊया. म्हणून दिलेर खान आपल्या
शंभू राजांकडे आला, शंभू राजे हमने आपको घोड़ा दिया है, शमशेर दे दिया है, हाथी दे दिया है, घोड़ा लेके जा सकते हैं किले पर, शमशेर लेके जा सकते हैं, लेकिन शंभू राजे इतना बड़ा हाथी कैसे किले पर लेके जाओगे? हम एक काम करते हैं, हाथी के बदले में आप कुछ भी मांगो, मैं हमको देने के लिए तैयार आहे. त्याच वेळेस माझे शंभू राजे कडाडले, खान साहेब एकतर बक्षीस देऊ नये आणि दिलं तर असं भुतळ्यासारखं पुन्हा वापस माघारी घेऊ नये. तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही त्याचा विचार करू नका. अहो तुम्ही दिलेला बक्षीस पात्र हत्ती आम्ही आमच्या जीवाची बाजी करू, आम्ही आमच्या तानाजी काकांना सांगू, आम्ही आमच्या येसाजी काकांना सांगू, पण कैसे करून हत्ती गडावरती घेऊन जाऊच, त्यांच्यासाठी वेगळी खोंदून खोंदून वाट आम्ही तयार करू. तुम्ही त्याची काळजी करू नका. पण खान साहेब जसा प्रश्न तुम्हाला पडलाय ना तसाच प्रश्न या कुंवर शंभू राजांना पडलाय. बोला की म्हटले शंभू राजे. त्याच वेळेस शंभू राजांनी पाणीदारपणे उत्तर दिलं, मग खान साहेब तुम्ही आता लागोलाग तह झालाय, दिल्लीला जाणार नव. आता दिल्लीला जाताना तहात आमच्या आबासाहेबांनी मिळवलेले रक्ताचे पाणी करून हे कडवलेले गडकट किल्ले आता तुम्हाला तहात ओलीस म्हणून तुम्हाला तहात दिलेले आहेत. आता ते तहात 23 किल्ले तुम्ही जाताना दिल्लीला कसे घेऊन जासाल याचा प्रश्न मला पडलाय. बघा किती हुशार होते, टाप नव्हती दादांनो. अहो जो राजा वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहितो, मगाशी देसले सरांनी सांगितलं, जो राजा वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुधभूषण सारखा ग्रंथ लिहितो किती हुशार असेल. अनेकांचा अभ्यास केला राजाने.